जिद्द चिकाटी असली तर अशक्यही शक्य करू शकतो, हे सुजित पाटील या शेतकऱ्याने ढोबळी मिरचीचे उत्पादन घेऊन करून दाखवले आहे। सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडी गावातील एका शेतकऱ्याने प्रथमच वर्षी ढोबळी मिरचीची लागवड केली असून 1.5 महिन्यात त्या शेतकऱ्याने ढोबळी मिरचीच्या विक्रीतून 1,65,000 रुपयाचा नफा शेतकऱ्याने मिळवला आहे। पाहूया प्रगतशील शेतकरी सुजित पाटील यांची ही यशस्वी यशोगाथा। माझे नाव सुजित बंडू पाटील, राहणार हराळवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। हा वाहन आहे इंडस-11 बेळगाव पोपटी आणि हा मी वाहन पहिल्यांदाच म्हणजे माझ्या शेतीमध्ये सुरुवात केलेली आहे। तर त्याच्यापासून सुरुवातीला मी रानाची मशागत केली, व्यवस्थितपणे मशागत करून 5 फुटी बेड केलेला आहे। 5 फुटी बेड करून त्यामध्ये मुक्त गोट्यातला शेणखत भरला। माझ्याकडे जर्सी प्लॅन्ट आहे, त्याच्यामुळं शेणखताची माझ्याकडे काही कमतरता नाही। आणि शेणखत भरून पुन्हा मंचिंग पेपर टाकून बेड तयार करून आणि झिगझॅग पद्धतीची लागवड केलेली आहे। अशा पद्धतीनं मी सगळं व्यवस्थितपणे संगोपन करून तर आता माझी 50 दिवस बरोबर मिरचीची तोडणी चालू झालेली आहे। हार्वेस्टिंग 50 दिवसाचं बरोबर ही करून आज चालू आहे। तर माझी आता ही लागण 22,000 रोपाची लागण आहे। 1.5 एकर क्षेत्र आहे। तर 22,000 रोपामध्ये मला पहिल्यांदा 3 टनाचं ॲव्हरेज दिलं आहे। तर 3 टनाचं ॲव्हरेज तर आता सध्या मला भाव पहिल्यांदा भेटलेला आहे ही 55 रुपये भाव पहिल्यांदा मला भेटलेला आहे प्रति किलो। अशा पद्धतीने ही संगोपन माझं व्यवस्थितपणे चालू आहे आणि केल्यासारखं म्हणजे मला थोडं बरं वाटलं आहे। भाव मिळाला आणि समाधानकारकमध्ये रोपं चांगल्या पद्धतीने अवेलेबल बसली ती आणि चांगल्या पद्धतीने संगोपन केल्यासारखं सवरल्यासारखं व्यवस्थितपणे सगळं झालेलं आहे। शेतकरी सुजित पाटील यांनी प्रथमच बेळगाव पोपटी या ढोबळी मिरचीची लागवड केली। 50 दिवसात या ढोबळी मिरचीची तोडणीला सुरुवात झाली आहे। 1.5 एकर क्षेत्रात 22,000 रोपांची लागवड सुजित पाटील यांनी केली आहे। 22,000 रोपांमध्ये पहिल्यांदा 3 टन माल निघाला आहे। तर बेळगाव पोपटी या ढोबळी मिरचीला प्रति किलो 55 रुपये या दराने मालाच भाव मिळाला आहे। 50 दिवसात 1,65,000 रुपयांचं उत्पन्न शेतकरी सुजित पाटील यांना मिळालं आहे। शेतकऱ्यांनी जर कामाचे नियोजन, पिकाचे नियोजन आणि दराचे नियोजनाचा अभ्यास करून शेती केली आणि त्याचबरोबर भागातील सर्व शेतकरी एकत्र येऊन शेती केली तर शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा या शेतीतून होऊ शकतो, असा देखील कानमंत्र सुजित पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।